नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मटकी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे। लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी ही भाजी चवीला लागते तशीच सेम ही भाजी मी आज केलेली आहे। तर त्यासाठी मी इथे पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि 2 मोठे बटाटे हे घेतलेले आहेत आणि त्याच्या फोडी मोठ्या मोठ्या अशा करून घेतलेल्या आहेत। स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता मसाला बनवायला घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि 2 छोटे छोटे कांदे हे उभे चिरून गुलाबीसर परतून घ्यायचे आहे। सुरुवातीला परतून झाल्यानंतर 2 चमचे किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि ते पण कांद्यासोबत आता परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। त्यानंतर 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो पण त्यासोबत परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं आलंही तुम्ही घालू शकता। आणि आता हे परतून झालेलं आहे। परतून झाल्यानंतर थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि मग वाटायला घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजलेले थोडेसे शेंगदाणे। पाणी न घालता हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे। एकदम बारीक पेस्ट अशी ही करायची आहे। 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेलामध्ये मोहरी आणि जिरे थोडेसे घालायचे आहेत अगदी, आणि त्यानंतर धुतलेला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। आता त्यामध्ये हे वाटण केलेलं जे आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। कढीपत्त्याने या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते, नक्की टाकून बघा। आता हे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। त्यानंतर घरचा मसाला जो आहे तो 1.5 चमचा घालायचा आहे। नंतर 1 चमचा कांदा लसूण घालायचा आहे, तो रेडीमेडच आणलेला आहे मी, तो इथे वापरलेला आहे। आता इथे तेल सुटेपर्यंत हे परतवू द्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी बारीक चुरगळून टाकायची आहे, त्यानेच खरी तर चव या भाजीला छान येते। आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं हे धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर तेल सुटायला लागलं की मटकी आणि बटाटा त्यामध्ये आपल्याला घालून द्यायचा आहे आणि तोही त्या मसाल्यासोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। म्हणजे बटाट्याला आणि मटकीला वेगळा असा पिवळा मस्त कलर येतो। इथे पहा, या प्रकारे सर्व मी मटकी आणि बटाटा यामध्ये घातलेला आहे। आता हे सर्व मसाल्यामध्ये घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ इथे व्यवस्थित असं घालायचं आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे आणि त्याला तेल आणि पाणी थोडंसं सुटायला लागलं की नंतर आपल्याला कोमट पाणी करून या भाजीमध्ये घालायचं आहे। म्हणजे कोमट पाणी घातलं की त्याला तरीही खूप छान येते आणि मंद गॅसवरच आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। खूप छान असा रंगही येतो आणि टेस्टही त्याची खूप छान होते। तर आता इथे मी गरजेनुसार, म्हणजे मला 1 कढई भाजी करायची आहे, तर मी त्यानुसार इथे पाणी घातलेलं आहे। 2 ग्लास मी इथे गरम पाणी घातलेलं आहे। आता गॅस हा फुल करायचा आहे पाण्याला, म्हणजे ह्या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की गॅस हा बारीक करायचा आहे आणि मऊ अशी शिजवून घ्यायची आहे। इथे ही मटकी आणि बटाट्याची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। 15 मिनिट तरी या भाजीला शिजण्यासाठी लागतात। खूप छान अशी होते। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ही भाजी बनवा।